जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, सर्वात मोठी अपडेट आपण घेऊन आलेला विद्यार्थी मित्रांनो आणि ही बातमी दिलेली आहे ABP माझा या न्यूज चॅनलने दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, पोलीस भरती, पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादेची अट शिथिल करा, वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना संधी देण्याची मागणी. 2 ते 5 वर्ष वयामध्ये सूट देण्याची मागणी झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण माहिती आहे सतत 6 महिन्यापासून याचा पाठपुरावा करता विद्यार्थी मित्रांनो आणि शेवटी न्यूज चॅनलने सुद्धा आपली दखल घेतलेली आहे. आता या न्यूजने सुद्धा आपली दखल घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या चॅनलतर्फे सुद्धा मायबाप सरकारला एकच विनंती आहे की सर्व विद्यार्थ्यांना एक संधी देण्यात यावी. तर पहा, पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादेची अट शिथिल करा, वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना संधी देण्याची मागणी आणि ABP माझा 19 तासाआधी ही बातमी आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकता. तर पहा, पोलीस रिक्रुटमेंट राज्यात सुरू असलेल्या पोलीस शिपाई भरतीसाठी पोलीस कॉन्स्टेबल भरती वयोमर्यादेमध्ये अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी पोलीस भरतीची संधी देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, CM एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना यांच्याकडे केलेली आहे. त्यानंतर पहा, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं उमेदवारांचे आंदोलन. सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या अध्यादेशानुसार कोरोना सदोष मागणीपत्रे किंवा मागणीपत्रे न पाठविणे यामुळे अनेक पदांच्या भरतीसाठी पुरेशा जाहिराती प्रसिद्ध झालेल्या नाही. यामुळे भरती प्रक्रिया रखडली होती. परिणामी वयोमर्यादा ओलांडणाऱ्या अनेक उमेदवारांनी परीक्षेला बसण्याच्या संधी गमावल्या आहेत. तर बघा, वयोमर्यादेची अट शिपाई भरतीसाठीही लागू करण्याची मागणी. वयोमर्यादेची अट खुल्या आणि आरक्षित प्रवर्गासाठी 2 ते 5 वर्षांनी शिथिल करण्यात आली होती. या अध्यादेशाचा आधार घेत पोलीस शिपाई भरतीसाठीही हा नियम लागू करण्याची मागणी या उमेदवारांमधून होत आहे. त्याचबरोबर मार्च 2024 पर्यंत वयोमर्यादेची अट शिथिल करावी. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बातमीची आणि आपल्या परिपत्रकाची दखल या न्यूज चॅनलने घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्या मार्फत या न्यूज चॅनलचे खूप खूप धन्यवाद. पर्यंत वयोमर्यादेची अट शिथिल करावी अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. याबाबत या उमेदवारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले. वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना एक संधी देण्याची मागणी होत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ते सुद्धा आपला हक्क आहे. पोलीस भरतीची जाहिरात 31 डिसेंबर पूर्वी निघणे अपेक्षित असताना ही जाहिरात फेब्रुवारीत, बघा आपली का मागणी होती की 31 डिसेंबरच्या आधी काढा आणि त्यांनी काही कारणास्तव न काढल्यामुळे आपल्याला वयोमर्यादा त्यांनी देणे हे गरजेचं आहे, काढण्यात आली. या 3 महिन्यात अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली. जाहिरात वेळेत प्रसिद्ध झाली असता सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार संबंधित उमेदवारांना या निर्णयाचा लाभ झाला असता. त्यामुळे या 2022-23च्या भरती प्रक्रियेसाठी 21-22 नुसार वयगणना करावी किंवा वयोमर्यादा ओलांडणाऱ्या एक संधी द्यावी अशी मागणी उमेदवारांनी केली जात आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आंदोलनाची सुद्धा या चॅनलने दखल घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, सरकारचे लक्ष याकडे वेधण्यासाठी वयोमर्यादा अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी मुंबईच्या आझाद मैदान येथे एक दिवसीय आंदोलनही केलं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता शेवटचं आंदोलन करायचं आहे ते म्हणजे 11 मार्च रोजी आणि त्यामध्ये सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. 5000च्या वर विद्यार्थ्यांनी उपस्थित राहायचं आहे. पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादेची अट शिथिल करण्याची मागणी. मार्च 2023 सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या अध्यादेशाचा आधार घेत या उमेदवारांनी ही मागणी केली आहे. राज्यभरात असे 10,000हून अधिक उमेदवार असल्याचे या मागणीपत्रात नमूद करण्यात आलेले आहे. पण आपल्या अंदाजानुसार विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 1,00,000च्या वर विद्यार्थी हे अपात्र ठरणार आहे. 10,000 हा फक्त एक अंदाजित आकडा आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, आपला जो अंदाज आहे, आपल्यापाशीच जवळपास विद्यार्थी आपल्या 2 ग्रुप आहे, त्यामध्ये जवळपास विद्यार्थी 2,000च्या वर विद्यार्थी आहे. पण आपला जो अंदाज आहे त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जवळपास 1,00,000च्या वर विद्यार्थी हे अपात्र आहे. कोरोना काळात भरती रखडल्याने पोलीस भरतीसाठी इच्छुक अनेक उमेदवार अडचणीत सापडले असून या उमेदवारांनी वयोमर्यादेत सूट मिळत भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे.
तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 11 तारखेला चलो आझाद मैदान मुंबई येथे आपलं भव्य असं आंदोलन असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, वयवाढ ज्यांना ज्यांना पाहिजे आहे त्यांनी घरी बसू नका विद्यार्थी मित्रांनो, कारण की हे आपलं हक्क आहे. पोलीस भरती 2022-23 साठी वयवाढसाठी हे आंदोलन असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्याच्या भरोश्यावर बसू नका, नाहीतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वयवाढ मिळणार नाही. आणि या आंदोलनाचे जे पुढाकार घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, मुकुल भाऊ किनकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि 4 तारखेचं सुद्धा त्यांनीच काढलेलं आंदोलन होतं. 31 डिसेंबरच्या आत भरती काढावी यासाठी सुद्धा त्यांनीच पाठपुरावा केलेला होता विद्यार्थी मित्रांनो. आणि ही भरतीसुद्धा त्यांच्याचमुळे निघालेली आहे. तर सर्वांनी 11 मार्चला मुंबई येथे आझाद मैदान येथे यायचा विद्यार्थी मित्रांनो. सकाळी 9 वाजता भव्य असं आंदोलन असणार आहे, शांततेत असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला फक्त शांततेत आपली मागणी मांडायची आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना पण आपल्या ग्रुपशी जोडायचं आहे त्यांनी काय करायचं आहे, तर हा नंबर मुकुलभाऊ किनकरचा आहे, त्यांना कृपया करून मेसेज करा. कॉल कोणीही करणार ना, मी परत सांगतो, कॉल करायचा नाही, कारण की त्यांना कॉल खूप येतात, त्यांचा मोबाईल हँग होतो विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यांना सर्वांना न्याय देता येत नाही. फक्त तुम्ही काय करायचं आहे, हा नंबर तुमच्या याच्यात सेव्ह करायचा आहे. त्यानंतर या नंबरवर काय करायचं आहे, तर तुमचं नाव, तुमचा जिल्हा आणि तुमची जन्मदिनांक हे पाठवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि पुढील सूचना तुम्हाला ग्रुपवर मिळणार आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.